सुस्वागतम. सर्वांना सप्रेम नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. उपक्रमशील शिक्षिका आणि लेखिका सौ चैताली राकेश म्हात्रे यांच्या उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आनंददायी व क्रियाशील शिक्षणाचा उत्सव या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता श्री गणेश मंदिर बोकडविरा तालुका उरण येथे झाले. हे प्रकाशन शुभ हस्ते तीर्थरूप श्री सुरेश मंगळ म्हात्रे, तीर्थरूप श्री अनंत भास्कर तांबोळी, तीर्थरूप सौ मंजुळा अनंत तांबोळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. आणि यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते साहित्यरत्न रायगडभूषण माननीय प्राध्यापक श्री LB पाटील सर, विश्वस्त कोकण मराठी साहित्य परिषद. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि या कार्यक्रमाची क्षणचित्रे आपण पाहूया. पूर्वतयारी झाल्यानंतर सोहळ्याचा उद्घाटन समारंभाची वेळ जवळ आली आणि यावेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यरत्न रायगडभूषण माननीय प्राध्यापक श्री LB पाटील सर, विश्वस्त कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या हस्ते, त्याचबरोबर तीर्थरूप श्री सुरेश मंगळ म्हात्रे, तीर्थरूप श्री अनंत भास्कर तांबोळी, तीर्थरूप सौ मंजुळा अनंत तांबोळी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले. आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा विशेष अतिथींची, विशेष मान्यवरांची उपस्थितीसुद्धा लाभली. कार्यक्रमाची सुरुवात पूजनाने झाली. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे पूजन केले, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले, त्याचबरोबर सरस्वती देवीच्या प्रतिमेचे सुद्धा पूजन केले, दीप प्रज्वलितसुद्धा झाले. आणि अशा प्रकारे पूजनाचा कार्यक्रम चालू होता आणि अतिशय सुंदर, मंगलमय, प्रसन्न, आनंदी, उत्साही अशा वातावरणामध्ये या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. फीत कापून उद्घाटन करण्यात आले आणि त्यानंतर मात्र मान्यवरांच्या हस्ते पूजनसुद्धा झाले. श्रीफळसुद्धा मान्यवरांच्या हस्ते वाढविण्यात आले आणि अशा प्रकारे उद्घाटन आणि पूजनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर लेखिका सौ चैताली राकेश म्हात्रे आणि श्री राकेश सुरेश म्हात्रे यांनीसुद्धा पूजन केले आणि आशीर्वाद घेतला आणि पुढे या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुंदर अशी पूर्वतयारी करण्यात आलेली होती. त्यानंतर मात्र सर्वप्रथम ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यरत्न रायगडभूषण मान्य प्राध्यापक श्री LB पाटील सर, विश्वस्त कोकण मराठी साहित्य परिषद यांचे मानाची शाल आणि गुलाबाचं रोप देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे
प्रकाशन शुभहस्ते तीर्थरूप श्री सुरेश मंगळ म्हात्रे, तीर्थरूप श्री अनंत भास्कर तांबोळी, तीर्थरूप सौ मंजुळा अनंत तांबोळी यांचेही मानाची शाल आणि गुलाबाचे रोप देऊन स्वागत. माननीय कॉम्रेड श्री भूषण पाटील साहेब, विश्वस्त जैनपेटी यांचेसुद्धा स्वागत करण्यात आले. त्यानंतर बोकरविडा गावच्या सन्माननीय सरपंच मॅडम माननीय सौ अपर्णा पाटील मॅडम यांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर बोकरविडा गावच्या माजी सरपंच कॉम्रेड सौ हेमलता पाटील ताई यांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्राम सुधारणा मंडळ बोकरविडा अध्यक्ष माननीय श्री सूर्यकांत पाटील साहेब यांचेही स्वागत करण्यात आले. आदरणीय माननीय सौ निर्मला घरत मॅडम, माजी गट शिक्षणाधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख जसकार यांचेही स्वागत करण्यात आले. यानंतर आमच्या बोकरविडा गावच्या माजी आदरणीय सरपंच मॅडम सौ मानसीताई पाटील यांचंसुद्धा स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमच्या सेवे केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख माननीय श्री म्हात्रे साहेब यांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर केगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय श्री अमोल तांबोळी यांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर आदरणीय गुरुजी श्री नातू पाटील गुरुजी यांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवीन शेवे शाळेचे आदरणीय माजी मुख्याध्यापक श्री हिसो म्हात्रे सर यांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमच्या गावातील आदरणीय श्री भपो म्हात्रे गुरुजी यांचेही स्वागत करण्यात आले. बोकरविडा गावातील माजी सन्माननीय सरपंच श्री भगवान पाटील साहेब यांचेही स्वागत करण्यात आले. नवीन शेवे शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका माननीय सौ मोहिनी पाटील मॅडम यांचेही स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर आजच्या विशेष अतिथी माननीय सौ तृप्ती भोईर मॅडम यांचेही स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर अशा प्रकारे आजच्या या सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे कार्यक्रमासाठी ज्या विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबर शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर नातेवाईक मंडळी उपस्थित होती, त्या सर्वांचं मानाची शाल त्याचबरोबर गुलाबाचं रोप देऊन स्वागत करण्यात आलं. अशा प्रकारे सर्व व्यक्तींची स्वागत चालू होतं, कारण कार्यक्रमाला आलेली प्रत्येक व्यक्ती ही भगवंता समान असते आणि त्यामुळेच सर्वांचं आदरातिथ्य, सर्वांचं स्वागत, सर्वांचा पाहुणचार हा व्हायलाच पाहिजे. कारण या गोष्टीमुळेच कार्यक्रमाची सुरुवात ही चांगली होते, सुरुवात ही छान होते आणि कार्यक्रमाला शोभाही येते. आणि त्यामुळेच आज हा आमचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे चालू होता. आजचा हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला लाभले होते. सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती आणि म्हणून एक वेगळेच प्रकारे सुंदरता किंवा एक वेगळेच प्रकारची एक कार्यक्रमाला शोभा आलेली होती. आणि अशा प्रकारे सर्वांच्या स्वागताचा हा कार्यक्रम चालू होता. नाविन्याच्या वाटेवर शिकण्याचा आनंद फुलतो, उपक्रमांच्या रंगांनी प्रत्येक क्षण खुलतो, ज्ञान कौशल्य आत्मविश्वास वाढत जातो, विद्यार्थ्याचा प्रत्येक दिवस उत्सव बनतो. आणि खरंच उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांचा या कार्यक्रमासाठी सुद्धा माझ्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींनी यशस्तवन आणि स्वागतगीत गायले. मान्यवरांनी या माझ्या मुलींचे सुद्धा खूप सुंदररित्या कौतुक केले. त्यांना छान भेटवस्तू आणल्या होत्या, त्या भेटवस्तूसुद्धा विद्यार्थिनींना देण्यात आल्या. आणि अशा प्रकारे पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान स्वागताचा कार्यक्रम चालू होता. आलेल्या मान्यवरांचे, पाहुण्यांचे, कुटुंबियांचे, शिक्षक बंधू भगिनींचे, आप्तेष्टांचे स्वागत चालू होते आणि त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले. आमचे मार्गदर्शक साहित्यरत्न प्राध्यापक एम बी पाटील तथा विश्वस्त ओमसाहेब, त्यांच्या शुभहस्ते आता प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. त्या प्रकाशन त्रिमूर्ती सन्माननीय सुरेश म्हात्रे, अनंत तांबोळी आणि माधुरी मंजुळा तांबोळी विशेष अतिथी म्हणून या मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, विश्वस्त भूषण पाटील सर, या गावच्या प्रथम नागरिकांचा सरपंच, या गावाचे सांस्कृतिक जमणारे उपस्थित असणारे सर्व नातेवाईक, आमच्या ओळख तालुक्याच्या सन्माननीय
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या निर्मलाताई घट मॅडम, या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना हे पुस्तक किंवा हे उपक्रम याची निधी याची डोळा ज्यांनी पाडलेला आहे ते आमचे आदरणीय केंद्रप्रमुख शंकरजी म्हात्रे. ज्या शाळेमध्ये हे उपक्रम संपन्न झाले ते शाळेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य यांनी मोहिताई, माजी मुख्याध्यापक किशोर म्हात्रे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व मान्यवर, खास करून माजी केंद्रप्रमुख नाथू पाटील सर, पत्रकार बंधू भगिनी, सर्वजण आला आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला एका चांगल्या प्रकारे रंगत आणली त्याबद्दल प्रास्ताविकातच मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. म्हणजे हे स्वागत करत असताना बऱ्याच जणांच्या तोंडामधून मला ऐकायला असं मिळतं की पुस्तक प्रकाशित करणं म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. परंतु माझा अनुभव याहीपेक्षा एक वेगळा आहे की ही कसरत नसून एखादी माता ज्याप्रमाणे प्रसव वेदना सहन करून आपल्या बाळाला जन्म देते आणि त्या क्षणी आईच्या जीवनात जो आनंदी आनंद होतो तसाच आनंदी आनंद जीवनात होणं म्हणजे पुस्तक प्रकाशन. कारण पुस्तक प्रकाशित करणं हे पुस्तक नाही. जवळपास 3 वर्षाची तपश्चर्या आज त्यांची फळाला जात आहे. 3 वर्ष चैताली म्हात्रे मॅडम यांच्या डोळ्याला व्यवस्थित होत नाही. शाळेत जाणं, त्या विद्यार्थ्यांना तयार करणं, व्हिडिओ कॅसेट तयार करणं, ते उपक्रम तयार करणं, त्याचे स्क्रिप्ट तयार करणं, ते उपक्रम शेअर करणं, पुस्तक प्रकाशित केलं जातं. आणि म्हणूनच या पुस्तक प्रकाशनाला मी मातीच्या वेदना समान उपमा दिली. ज्याप्रमाणे लोहा एखादी लोखंडी वस्तू घडवताना ती पहिल्यांदा आगीच्या त्या ज्वालेमध्ये तापवतो आणि तापवल्यानंतर पुन्हा ती ऐवळीच्या त्या आघातावर आघात करत असतं आणि त्याच्यामध्ये एक सुंदर अशी वस्तू ही घडवत असतं. तशा प्रकारे आगळीच्या झळा देऊन वरती हातोड्याचे फल देऊन हे पुस्तक प्रकाशन केलं जातं. आणि सगळ्या प्रकारच्या अशा झळा, सगळ्या प्रकारचे फल आज चैतन्य म्हात्रे यांनी हे सहन केले आणि म्हणून त्यांच्या आज ह्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी सर्वप्रथम जोरदार टाळ्या वाजवून उपक्रमाचा या पुस्तकाच्या प्रकाशन होण्यासाठी आपण इथे आला. आपण येणं म्हणजे प्राजक्तीच्या फुलाची दरवळ असून तप्त उन्हाच्या चला तरीही नात्याची वीज जपणारी हिरवळ. ही वीज खऱ्या अर्थानं तुम्ही जपलेले आहात. तुमच्यासाठी सुद्धा मी मनापासून या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवतोय आणि सर्वांना विनंती करतोय की नात्याची वीज आहे. कारण आम्ही अनेक प्रकाशने केली पण एवढी मंडळी आमच्या शब्दावरून कधी आलेली नाही. आज नात्याची वीज जपण्यासाठी तुम्ही आलेला तुमचं करायची मनापासून कौतुक करतोय, अभिनंदन करतोय. तालुक्यामध्ये गोकरविडा गाव हा म्हटला तर लढवयांचा गाव आहे, कबड्डीचा गाव आहे, बुद्धिबळाचा गाव आहे, अर्थात बुद्धिमत्ते व्यक्तीचा देखील गाव आहे. सण उत्सव परंपरा जपणारा गाव आहे. आणि अशा या गावामध्ये आज आणखी एक भर पडणार आहे ती म्हणजे एका लेखिकेचं गाव होणार आहे. एका लेखिकेचा सन्मान या गावाला मिळणार आहे. आणि त्या दृष्टीनं आपण खऱ्या अर्थाने ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राची उंची वाढवणं हे जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजलं तर आपलं आयुष्य, आपली नोकरी ही अतिशय गुणवत्तापूर्ण होणार आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये वेळ काढून दररोज उपक्रम करायचा आणि त्यातले त्यात आपले विद्यार्थी आपल्या केंद्रामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारे पुढे जातील हे सर्व कष्ट चैतन्य म्हात्रे यांनी गेली 3 वर्ष केलेली आहे. मी मोठी शाळेमध्ये होतो, गावनगर शाळेमध्ये होतो, काही काळ मी केंद्रप्रमुख होतो. मी देखील त्यांचे उपक्रम मनापासून बघितले. मी देखील काही उपक्रम केलेले आहेत परंतु त्यांच्या एवढे उपक्रम मला देखील करता आलेले नाही. आज त्यांचा दिवसागणिक एक उपक्रम हा येतच असतो. तुमचे हात लिहिते झालेले आहेत. या लिहिते हाताला बळकटी देण्यासाठी आम्हा सर्व मंडळीची प्रेरणा आहे. तुम्ही आज एक पुस्तक केलेले आहे, उद्या अशी तुमची 4, 5, 50 पुस्तकं येऊ द्या, तुमची प्रसिद्धी होऊ द्या आणि या गोकरविडा गावाला, तुमच्या शाळेला
मान सन्मान असाच मिळेल. तुम्ही आज जे काम केलेलं आहात हे आमच्या शिक्षण क्षेत्राला देखील या ठिकाणी दखल घेण्यापत्र आहे. आज सकाळीच आमच्या नवीन शाळेमध्ये सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षक शेळके साहेब आले होते. त्यांनी त्यांच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. आज त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही. काम देण्यासाठी जर ही मंडळी या ठिकाणी आम्हाला भेटली तर नक्कीच आमचे सर्व आदर्श शिक्षक हे आपल्या कामामध्ये नक्कीच पुढे जातील. आज शिक्षणाच्या प्रवाहाच्या चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं पण जपण्याचं काम त्यांनी आज केलेलं आहे. ज्या शाळेचे विद्यार्थी आपले नाते आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्ञान विज्ञान कृती आणि संस्कार देण्यासाठी जे वेगवेगळे उपक्रम त्यांनी आपल्या शाळेमध्ये दाखवलेले आहेत त्यांचे या उपक्रमाच्या पुस्तिका एक प्रकाशित होत आहे. हे उपक्रम आमच्या शिक्षक बांधवांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत ते दीपक करून दिलेले आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही या पुस्तकाचा नक्कीच वापर करा. श्रीमंत असण्याची माझी एक वेगळी व्याख्या आहे. माझ्या संपर्कामध्ये जी पुस्तकांची माणसं मैत्री करतात ती खऱ्या अर्थानं श्रीमंत होतात. आज श्रीमंताच्या यादीमध्ये आणखी एक नाव आलेलं आहे ते म्हणजे चैताली राकेश म्हात्रे. कारण त्यांचं खऱ्या अर्थानं आज पुस्तकाशी हे नातं जोडलेलं आहे. पांडव आणि सुगंध ज्ञानाचा शब्दाने विचार करतो. पुस्तक प्रकाशन होत असताना अंतरी माझ्या ज्ञानाचा दिवा पेटतो. अंतरी माझ्या ज्ञानाचा दिवा पेटतो. शब्दात दडलेले अनुभव मध्ये बीज होऊन मातीत पेरतो. उगवतील जेव्हा अंकुर तेव्हा कुठे किनारा माझा शांत होतो. आज चैतन्यमध्ये आपल्या उपक्रमासाठी या पुस्तकामधून सर्वांना एक प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. काहीतरी पेरलेलं आहे. या पेरणीला सर्वांकडून या ठिकाणी मी शुभेच्छा देतोय. माझ्याकडून देखील मी शुभेच्छा देतोय. त्यांचा प्रत्येक दिवस उत्सव बनतो. मी विनंती करेन आजच्या सोहळ्याचे उत्सवमूर्ती श्रीमंत चैतन्य राकेश म्हात्रे आणि तिच्या दोन्ही लेकी श्रीजा आणि सरण्या त्यांच्या जीवनातील हा अत्यंत आनंददायी सोहळा आपण साजरा करतो. म्हात्रे सर, कपाडे सर, कमला मॅडम या आपण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि जोरदार टाळ्यांनी आपण या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रतिभा देऊया, कौतुक करूया. पुस्तक नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आहे. पुस्तक म्हणजे फक्त उपक्रमांची यादी नाही तर प्रत्येक पानावर लिहिलेली विद्यार्थी शिक्षणाची आणि त्यांच्या प्रगतीची एक प्रेरणादायी अशी कथा आहे. पुस्तक म्हणजे पानांचा गठ्ठा नाही तर अनुभवांचा, कृतिशील विचारांचा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा एक सुंदर प्रवास आहे. तो प्रवास आज नंतर सर्वांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. खरं तर आपण म्हणतो की मोबाईलची दुनिया आहे, पण मोबाईल हातात घेतला की वेळ निघून जाते. मनोरंजन होतं स्वतःसाठी, मनोरंजन होतं, पण या उलट पुस्तक हातात घेतलं ते वाचलं की आपलं ज्ञान वाढतं. आणि अशा या विद्यार्थ्यांच्या ज्ञान समृद्धीत भर घालणारे पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे. उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांचा, आनंददायी व क्रियाशील शिक्षणाचा या पुस्तकाचं प्रकाशन जोरदार टाळ्यांनी तुम्ही दोन आणि अशा प्रकारे उपक्रम शिक्षिका आणि लेखिका सौ चैताली म्हात्रे यांच्या उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांचा या पुस्तकाचे पुस्तक प्रकाशन संपन्न झाले. प्रत्येक शिक्षकाला सहज राबवता येईल असे
मला पाहिजे. याची दिशा दिलेली आहे. साठी QR कोड दिलेला आहे. तो जर आपण स्कॅन केला तर YouTubeवर त्याचा व्हिडिओ पाहता येतो. नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आनंददायी व क्रियाशील शिक्षणाचा एक भाग बॅनर पण लागलेला आहे. लेखिका आहेत याच्या सौ चैताली राकेश म्हात्रे, शिक्षिका व आपले ज्ञानाचे विद्यार्थी असून त्यांच्या हातामध्ये शैक्षणिक कलाकृती व खेळातून शिक्षण काय पाठ केलं त्यापेक्षा काय समजलं यावर भर देणारे सुंदर गणित आहे. हे नीती म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वैशिष्ट्य जोपासणारे आहे. राजेश रामचंद्र चौगले सरांनी तयार केलेले आहे. अंतरंगामध्ये 40 उपक्रम असून ते 112 पानांचे आहे. पुस्तकाचे मूल्य 150 रुपये म्हणजे 150 रुपये असून श्रीजा यांच्या लेखी श्रीजा शरण्य प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. आणि मुद्रण श्री गणेश प्रेमी मुक्काम गाव गंगाउरळ येथे केलेले आहे. सर्व उपक्रम प्रत्येक वेळी पूर्ण करणे शक्य होणार नाही. उदाहरणार्थ श्री शांतेश्वरी देवी सार्वजनिक वाचनालय नवीन सेवेस भेट किंवा नवीन सेवे गावातील किराणा मालाच्या दुकानास भेट म्हणजे हे उपक्रम एका तासिकेत पूर्ण होणार नाही. हे दप्तर मुक्त आणि आनंददायी शनिवार यांच्या अंतर्गत आहेत. राज्य विद्यार्थ्यांची समज गती आणि आवड वेगळी असल्यामुळे काही उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी समान परिणामकारक ठरतील असे नाही. तर इंग्रजी विषयाला बघितला तर फ्लावर ऑफ डिव्हिजन हा उपक्रम पाहिला तर थोडीशी त्याला सर्वांवरच राबवता येईल असं नाही. त्यांच्या क्षमतेचा फरक पडतो. वर्षाचे 365 दिवस आहेत पण रोज एक उपक्रम असतो युट्यूबला आणि तो आमच्या तालुक्याच्या डिजिटल ग्रुपवर येतो. हे पण एक कौशल्य आहे. रोज मुलांना गोळा करणं आणि त्यांच्याकडून करून घेणं हे. पण आजपासून तुझी ती ओळख त्याच्यात आणखी आपल्या निवेदिका दर्शनामध्ये उत्तम बेस्ट आहे. त्यांनी पण सांगितलं आजपासून तुम्ही साहित्यिका म्हणून ओळखलं जाणार. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या आणि आमच्या सर्वांच्या परिवारांमध्ये शुभेच्छा. आणि गाजरचा पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. त्या चैताली म्हात्रे मॅडम त्यांचा आज नृत्य शर्करा योग आहे. म्हणजे एक तर त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि दुसरं म्हणजे त्यांचे आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे हा योग अतिशय सुंदर आहे. मी तिला मुलगीच म्हणते आणि लेखच म्हणत असते. गणपतीबद्दल बोलण्यात असं की कुठल्याही त्यांना काम सांगितलं की नाही हा शब्द नाही. म्हटलं कंपनी आहे तिथे त्यांचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमानिमित्त आम्हाला एक कार्यक्रम घेऊन जायचा होता. सगळं सांभाळून डान्स मुलींना बसवायचा ही जबाबदारी त्यांनी अतिउत्तमरित्या करून त्या ठिकाणच्या लोकांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. मुलांचं कौतुक आणि आमचंही कौतुक केलं. आमचा उपक्रम ते पण मुलांना घेऊन करणं शाळा वर्ग वराच्या शाळेचाच वर्गाचा पण जास्त आहे. एवढं सांभाळून तिची एनर्जी पाहिली आणि शाळेत ज्या प्रकारे ते बघून मी शॉकच असते. माझ्या मुलीचा एवढा मोठा छान कार्यक्रम आहे. तिचे मुलींचे ते मुलांचे उपक्रम इतके छान असतात. उत्तमरित्या सादर करते आणि एवढे छान ती कसा वेळ काढते. वर्ग आमचा अभ्यासक्रम शाळेत येणाऱ्या प्रत्येक वेळेला सगळी माहिती करून ती एक छान उपक्रम करते. तिच्या पुस्तकाचं ते प्रकाशन झालेलं आहे. असे प्रकाशन वारंवार व्हावे या तिला शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवते. मॅडम ह्या नवीन सेवा शाळेवर कार्यरत शिक्षिका आहेत. ज्या वेळेला मी हे गट शिक्षणाधिकारी म्हणून सांभाळत होते तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांचं गट आपला गट आहे आपल्या शिक्षकांचा त्या गटावर त्यांचे नेहमी उपक्रम इतके छान त्या सादर करायचे. शिवाय तिथे शाळेत सुद्धा नेहमी कार्यक्रम होत असतात आणि तिथे सुद्धा त्या उपक्रम अतिशय छान मुलांसाठी राबवतात. आणि
चैताली म्हात्रे एक विशेष शिक्षिका आहे असं सतत जाणवत होतं. त्यानंतर एक विनोबा ॲप आलं. विनोबा ॲपद्वारे त्यांनी विविध उपक्रम मोबाईलद्वारे त्यांनी सादर केलं. जिल्ह्याला सुद्धा त्यांचा उत्तम प्रकारे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर हे उपक्रम सादर करत असताना माझ्या विद्यार्थ्यांचा उपक्रमामध्ये सहभाग असावा या दृष्टीने रोज ज्या उपक्रम करतात त्या प्रत्येक विद्यार्थी त्या उपक्रमामध्ये सहभागी कसं होईल नाही याचा त्या नेहमी प्रयत्न करत असतात. सगळे विद्यार्थी हा उपक्रमाचा फायदा कसा होईल याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी डॉक्टर मुक्त आणि आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रम, विविध सणांवर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम असे विविध उपक्रम त्यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहेत. असे वेगवेगळे उपक्रम ते रोजचे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम असायचे. उदाहरणार्थ इंग्रजी असेल, इंग्रजीचा अनेक घटक आहेत. एक घटकही त्यांच्यापासून राहिला नसेल की त्यांनी त्यावरती उपक्रम सादर केला नाही. म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या चर्चेमधून आणि ह्या उपक्रमामधून विद्यार्थी लेखन आणि वाचनातून घडत नसतो तर प्रत्यक्ष दृष्ट्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. अशा प्रकारे चैताली म्हात्रे मॅडम उत्तम आज त्यांनी पुस्तक हे लिहिलेलं आहे नाविन्यपूर्ण उपक्रमांचा. चैतन्य माझी विद्यार्थीच आहे, परंतु तिने असा संबंध साधलेला आहे. बघा शंकर आयोग पुस्तक प्रकाशन आणि हाताळी सांगण्यात अभिमान वाटतो की ही माझी विद्यार्थिनी असून एवढ्या चांगल्या प्रकारे लेखन करेल अशी मला अपेक्षा होती आणि तिने त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि हे पुस्तक जे आहे तर सर्व शिक्षकांसाठी मी कोण हाताळला का तर ते उपयुक्त आहे. तुम्ही निश्चित बघा ते तुम्हाला ते लाभदायकच ठरेल. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. या पुस्तकातला बहुतेक भाग मी काढला आणि विशेष म्हणजे आपल्या जीवनात तेच उपक्रम आपण करत आहोत, पण प्रत्यक्ष हे उपक्रम पुस्तक रूपाने आपल्या समोर ठेवले. चैताली आपल्या धन्यवाद. असे विविध उपक्रम हे करण्यासाठी जे प्राथमिक शिक्षक किंवा वरच्या लेवलचे शिक्षकगण आहेत त्यांना ते प्रेरणादायी आहे. कारण हा उपक्रम करताना नुसतं पुस्तकी ज्ञान समोर न ठेवता ते जर चित्ररूपाने किंवा प्रात्यक्षिक साहित्य कृतीद्वारे जर केले तर मुलांना अनुकरण क्रिया जी शक्ती आहे ती अधिक बळकट होते. पुस्तक वाचलं तर खरोखरच प्राथमिक शिक्षणाला त्याची प्रेरणा मिळेल. साहित्य निर्माण करून ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवतील आणि त्याचं जे अध्ययन आहे ते अधिक बळकट होईल. कारण अध्ययन अध्यापनात जे केलेलं आहे तसंच मार्गदर्शन ह्या पुस्तकात आहे. चैताली ह्या उपक्रमाबद्दल ह्या पुस्तकाबद्दल तुला अभिनंदन. धन्यवाद. म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम त्याची लेखिका सभापती चैताली म्हात्रे. खऱ्या अर्थानं NSमध्ये शिकवत असताना दोन्ही विद्यार्थी तिची बहीण क्रांती आणि चैताली. क्रांतीचा स्वभाव थोडासा शांत परंतु चैतालीचा स्वभाव हा थोडासा चंचल असायचा. तर हे असं का तसं का नाही अशा प्रकारचे तिचे एक ज्ञानाची जी काही भूक आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्यावेळेला ते घ्यायचे. आणि त्यावेळेच्यामध्ये आपल्याला तिचं व्यक्तिमत्व म्हणजे तिचं भाषेवरचं प्रभुत्व आणि वक्तृत्व कला यामध्ये ती नेहमीच चांगल्या प्रकारे भाग घेत असेल. आणि हे अतिशय चांगल्या प्रकारचं पुस्तक आज आपल्या या ठिकाणी या गणेश मंदिराच्या सभागृहामध्ये प्रकाशित केलेलं आहे. उपक्रमशील
शिक्षिका, त्याद्वारे आज खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली म्हणजे लेखिका, जेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमाचा म्हणजे आनंददायी व क्रियाशील उत्सव या जत्रेमध्ये आपण खऱ्या अर्थाने सर्वजण उपस्थित मान्यवर आहोत. ते सर्वजण या ठिकाणी सहभागी होत असल्याचा आनंद आम्हाला नक्कीच झालेला आहे. त्या उपक्रमची पुस्तकासाठी माझ्याकडे माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. मला बोलण्याची संधी दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद. आपल्या सगळ्यांना हे उपक्रम बघून कदाचित वाटत असेल खूप छान, पण जर प्रत्यक्षात त्याचा वर्ग जर आपण बघितला असेल तर खरोखर सगळ्यांच्या कोणाचा वाच असा एकदम जो वर्ग होता आणि 35 विद्यार्थ्यांचा वर्ग होता आणि त्या विद्यार्थ्यांना फक्त हाताळणे किंवा सांभाळणे हेच मोठं त्याचं उद्देश होतं. पण त्यानंतर म्हात्रे मॅडमनी जे उपक्रमाला सुरुवात केली आणि त्यांनी मनावर घेतलं प्रत्येक वेळेस आपल्याला एक उपक्रम राबवायचा झाला तर आठवड्यावर तयारी करायला लागते. त्यांचा उपक्रम कधी झाला आम्हालाही समजत नाही. एवढ्यासाठी त्यांचे मिस्टर राकेश मंत्रीजी यांचंही खूप चांगलं सहकार्य मिळतं आणि म्हणूनच आजचा दिवस हा एक आनंददायी दिवस म्हणून आपण इथं साजरा करायला मिळतो. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांचा वाढदिवसाचा योग साधलेला आहे त्याबद्दलही त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचा जो महत्वाचा सर्वात आवडता खेळ पहिला उपक्रम आहे जो त्यांनी पुस्तकात सुद्धा पहिल्यांदाच घेतलेला आहे तो, आणि ह्या पुस्तकाच्या निर्मितीचं कारण तो उपक्रम असावा. रिंगण खेळ आहे बरोबर त्यांचा खूप आवडता आहे म्हणून मी त्याचाही उल्लेख करतो आणि पुढे त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता साहित्यिका सभागृहातील चैताली राकेश म्हात्रे यांनी लिहिलेल्या ह्या प्रॅक्टिकल अशा एका पुस्तकाचं उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांचा दोघांचे आई वडील चैतालीचे आणि राकेशचे यांना त्यांनी प्रकाशनाचा मान दिला आहे. फार चांगली गोष्ट आहे. खरोखर अतिशय प्रॅक्टिकल गोष्ट म्हणता येईल. एका विद्यार्थिनीचं भाषण केलं. तिने उल्लेख केला आमची शाळा आनंददायी आहे. हे आनंददायी करण्याचं काम चैताली म्हात्रेने केलेलं आहे. त्याबद्दल तिचं कौतुक आणि प्रत्यक्ष कृती कशी करायची ही या पुस्तकात लिहिलेली आहे. भाषा विषय असेल, विज्ञान असेल, अंकगणित असेल, हे त्यांना सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन कसे शिकवावे ह्यांचं प्रात्यक्षिक ह्या पुस्तकाने पुस्तक चाललं आता. आणि खरोखर मला वाटलं की कृती महत्वाची असते. चांगलं काम हे चैताली करत आहे. चैताली आणि राकेश दोघंही उच्च शिक्षित. चैताली शिक्षण क्षेत्रात असताना आता साहित्याचं क्षेत्रात आलेले आहे. आमचे राकेश म्हात्रे हे इंजिनियर आणि चांगले नोकरी करत असताना हुद्द्यावर असताना ते सामाजिक आणि सगळ्या चळवळी युवकांच्या चळवळीमध्ये काम करतात. हे दोघांचं ट्युनिंग फार फाईन आहे. त्याबद्दल तुम्हाला आजच्या तुमच्या लग्नाच्या वर्धापनदिनी वेडिंग अॅनिव्हर्सरीला आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. अशीच कायम आयुष्यभर शेवटपर्यंत अशी मुली एकमेकांच्या यशामध्ये यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, यशस्वी पुरुषाच्या मागे पुरुष असतो, असं तुम्ही कॉम्बिनेशन हे आयुष्यभर ठेवा असं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हे जे पुस्तक आहे ते शिक्षण क्षेत्रातलं एक हँडबुक आहे, प्रॅक्टिकल बुक आहे. असं स्वतःच्या अनुभवातून लिहिलेलं हे पुस्तक आहे. परंतु प्रत्यक्ष जीवनाला घडवणारं हे प्रॅक्टिकल बुक आहे असं माझं मत आहे. त्याला भविष्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज देऊन तो एक चांगला आदर्श नागरिक होईल ह्या गोष्टीतून निश्चितच त्याकरता चैतालीनं चांगलं हँडबुक लिहिलेलं आहे. भविष्यामध्ये तिच्या हातून अशी साहित्याच्या क्षेत्रातलं अनेक इतर विषयातलं पण साहित्य व्हावं आणि एक समाजाला पुढे नेणारं एक साहित्य असावं. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारे त्यांनी लिहित राहावं. अजून खूप लिहिता येईल आणि खूप प्रकारे तिचं ते अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे असं माझं मत आहे. संपूर्ण वाचत असताना तर अनेक भावी आयुष्याचं तर अनेक सन्मान मिळालेले आहेत. हे सन्मान मिळत राहावं. नावापेक्षा आज तुम्ही
तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये काय लिहिले, काय संदेश दिलाय, काय अभ्यास करून पुढे दिले, हे चैतन्य अभ्यास करून कृतीने लिहिलेलं आहे. अशा प्रकारचं लिखाण तुमच्या हातून व्हावं अशी शुभेच्छा आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मी देतो. आणि भविष्यात तिचं असंच यश कुटुंब वेळ द्यावं आणि दोघांनी त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आणि चांगलं आयुष्य लाभो, त्याच्या हातून अशी समाजाची सेवा हो असं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये जी दररोजचे जे स्टेटस वगैरे मी बघते त्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांनी आपल्या विचारशक्तीचा वापर कसा करायचा त्यामध्ये सुद्धा मी कॅरमचा उपयोग केलेला आहे. आणि पुस्तकांची मैत्री, विद्यार्थ्यांनी पुस्तकांची मैत्री कशी करावी यासाठी सारखा संपर्क आणि त्याच्याशी विद्यार्थ्यांची नाळ जोडलेली आहे. आणि नेहमी ती अगदी बघताना तर त्या उपक्रमामध्येच अगदी असते. आता कुटुंब जर बोललं तर सगळ्यांना कुटुंबाची किती मोठी भूमिका नाही बाई असते तरी कुटुंबाच्या समस्या असते. परंतु त्या कुटुंबाच्या समस्येवर मात करून ती एवढी समज झालेली असते त्या विद्यार्थ्यांची. आणि एवढी म्हणजे एकीकडं मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे. आणि खरंच या इथं जमलेल्या शिक्षकांचं मी कौतुक करेन तर मराठी भाषा आणि मराठी शाळा हे जिवंत राहण्यासाठी तुम्ही खूप धडपड करत आहात. आणि पुस्तक उघडता मी पुस्तकाचं जे प्रकाशन झालेलं आहे परंतु या प्रकाशनासाठी जी चालना मिळालेली आहे त्याचा उगम खूप झालेला आहे ते पण बघितलं पाहिजे. तर मला पुस्तक उघडल्याबरोबर पहिलं आमच्या मामीचा फोटो दिसला, ते अगदी श्रद्धास्थान आहे. आमचे मामा या स्टेजवर कधी मला वाटतं त्यांची आता 80 वर्ष झाली असतील. पण मामांचं ह्या मंदिरामध्ये खाली काम असतं त्या असतात. परंतु आपण म्हणतो आपण भोग्यावर बसल्यानंतर भोगा पहिला पाठीमागे जातो, नंतर मध्ये येतो, नंतर पुढे जातो, तो भविष्याकडे जातो. परंतु चैतालीचे आईवडील सुद्धा ते पण एक पुरोगामी विचारांचे आहेत. गाडीवरचे कामगार आहेत. आपल्या गाडीवरचा कामगार म्हणजे पुरोगामी आणि खूप प्रयत्न करणारा कामगार आहे. आणि त्यामध्ये जो वर्तमान काळामध्ये जी आमच्या मामाने साथ दिलेली आहे कुटुंब म्हणून चैतालीला, त्यामधूनच चैतालीला ही सगळी प्रेरणा मिळालेली आहे, तुला वेळ मिळालेला आहे. त्यामध्ये मामाचा पण खूप वाटा. आणि राकेश तर मग काय बघायलाच नको. परंतु आमच्या गावात कामगार नेते, महिला नेत्या, सरपंच, परंतु अजून एक ती भर पडलेली आहे साहित्यिक आणि लेखिका. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आणि असंच पुढे आपल्या गणपती बाप्पा, माझ्या आईवडिलांचा आप्पांचा आशीर्वाद, त्याचबरोबर ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, उपस्थित आमचे मातेभाई, आमची पाटील झालेली आणि उपस्थित आपले सगळे ग्रामस्थ, माझे सर्व शिक्षक बंधू यांना सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. मला खरंच ज्यांनी ती दिशा दिली, कुठलंही काम असेल जसं आपण म्हणतो की टीमवर्कने आपलं काम चांगलं होतं, तसं माझ्या या यशामध्ये, माझ्या या लेखनामध्ये या खूप जणांचा याच्यामध्ये वाटा आहे.
होते त्यांनी सुद्धा मला तेवढाच आधार दिला, मॅडम तुम्ही करा आणि तुझ्यासोबत आहोत, चला पुढे बोलू. म्हणजे मला वाटतं हे की मला मार्गदर्शन मिळालं, तू पुढे जाण्याची मला त्यांनी उमेद दिली ना, त्याशिवाय मी नसते करू शकते. तर आठवीला आता संजू पाटील सर आम्हाला हिंदी विषय शिकवायचे. सर त्याप्रमाणे मनात यायचं. मला आठवतंय की सरांनी प्रश्न विचारले की प्रत्येक व्यक्तीला उभी असायची. सर मला मोठे सर बोलले आणि सरांचंही मला मार्गदर्शन अजूनपर्यंत खूप चांगलं लागतं. आणि तसं संभाषण मॅडम म्हणजे ती जोडी आहे संजू पाटील सर आणि संभाषण मॅडम, या दोघांचं जे मार्गदर्शन मला हे लागतं. तर मी म्हणते की याच्यामध्ये मला अगदी लेखनाला सुरुवात करण्यापासून त्या आजच्या क्षणापर्यंत मला या दोघांचं खूप मोठं मार्गदर्शन लागतं. म्हणजे मी कॅन्डी मला एक दिशा दाखवली कॅन्डीसाठी. त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये प्रोफेसर जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची मला गरज असते तिथं सर एवढे अभ्यासू आहे की नेहमी एखादी समस्या असेल काय असेल तर आम्ही समाजात जातो. आणि सरांनी सुद्धा मला या पुस्तकाच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप सुंदर मार्गदर्शन केलं. सर खूप खूप धन्यवाद. पण सरांनी मला जो पाठिंबा दिला ह्या कार्यक्रमामध्ये सरांना कळल्यापासून तुम्ही म्हणेल मला हे सगळे माझे गुरुवर्ग मिळालेले आहेत ना की त्यांच्याशिवाय मला हे गोष्टी खरंच शक्य होतं, खरंच बरोबर. कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला जेव्हा मी उरण तालुक्याच्या ग्रुपवर व्हिडिओ वगैरे जेव्हा टाकते तेव्हा सगळे माझे खरंच आमचे ज्येष्ठ गुरुवरही येतात सगळे. पण त्यांचा मला जो पहिला व्हिडिओ टाकण्यापासून पाठिंबा मिळाला आहे. आमचं सेवेकेंद्र आहे, आमचं उरण तालुका आहे, आमचं सेवे शिक्षिका सर्व शिक्षिकांचं आमचं केंद्र आहे. प्रत्येक कुठेही भेटल्यानंतर कधी कधी मला म्हणतात की आम्हाला कमिटीला वेळ नाही पडतो तुझा अभिनंदन करतोय, खूप छान आहे, आम्हाला आवडतं. तर मी म्हणेन की माझ्या कामात याच्यामध्ये त्यांनी देखील पुढे गेले ना त्याच्यामुळे सगळं हे त्याची निर्माण झालं. हे तर पहिली गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप कठीण होती. आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या फॅमिली आहे त्या फॅमिलीचा सपोर्ट सुद्धा मला भरपूर आहे. खूप आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि आमच्या कौतुक करणाऱ्या आमच्या मावशी मनीषा मगे मॅडम एखादी घटना घडली मी बातमी कुटुंबात टाकली मला संध्याकाळी फोन आलाच पाहिजे. मला कुटुंबात सगळी अशी मिळालेली आहे की म्हणतात का की माहेर पण खूप छान मिळालं, सासरी पण सासर माझं माहेरच आहे, मी सासर मागतच नाही ते त्यांच्याशिवाय मला करमत नाही, माझ्याशिवाय त्यांना करमत नाही, असं आमचं एखादा मस्त फिलिंग झालेलं आहे. आणि आतापर्यंत मला ज्यांनी या पुस्तक प्रकाशनामध्ये किंवा माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली 2001 जूनमध्ये माझ्या सेवेला 20 वर्ष पूर्ण होत आहे. मी वापस सुद्धा आपण म्हणजे की या क्षेत्रामध्ये मी आले की मुलांची मला जेवढी सत्ता आली ती ना मुलं माझीच आहेत. म्हणजे मला रोज मुलांना काहीतरी नवीन अनुभव द्यावा, म्हणून त्यांना रोज काहीतरी द्यावं. आज मी यांचं पाहिलं ना 4 वाजल्यापासून सगळेजण आले तर अजून आहे मला म्हणजे तर याच्यातच असं मला वाटतं खूप समाधान वाटतं. मला सगळ्यांना आदरणीय व्यासपीठ आणि सगळ्यांना सगळ्या मान्यवरांना सगळ्या शिक्षक बंधूंना खूप खूप धन्यवाद. आणि मला तुम्हाला तुम्ही माझं व्यक्त केलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. सौभाग्यवती चैताली राकेश म्हात्रे. चैताली केवळ काही शिकलेली असेल, पदवीधर असेल, डिप्लोमा असेल, काही असेल इतकंच नाही तर तिच्या आतमध्ये मनामध्ये बरंचसं काही आहे आणि त्यामुळे त्या ताकदीनं ती माझ्याकडे आली आहे. शिकवायचं कसं सर मी अशा पद्धतीने शिकवते आणि ते मांडते आणि जे मांडलेलं आहे ते त्या पुस्तकात दिलेलं आहे. आणि तिने एक आपल्या पद्धतीनं काही प्रकरण काढली आणि मला जाणवलं की नाही विद्यार्थ्याशी बोलू लागलाय, विद्यार्थ्याशी करू लागलाय, विद्यार्थ्याला आणू लागलाय, विद्यार्थ्याला आणि पालकालाही सोबत घेऊन बसू लागलाय. आणि ती कृती करण्यामध्ये आमची चैताली फारच पुढे आहे याचा मला अनुभव आला. नाही असे काही उपक्रम केलेले आहे की नक्कीच तुम्ही जर वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा तोंडामध्ये बोट घालू शकाल की नाही हे आम्हाला करता आले नाही, ते तिनं केले आहे. शिक्षण पद्धती आहे त्याच्यामुळे तिच्या लेखनाबद्दल मला कौतुक वाटलं. आणि पुस्तक पण ह्या चैतन्याच्या पुस्तकामध्ये 3-4 अक्षरं सोडली तर एकही चुकी मला कुठं आलेली नाही. ते तिचं कौतुक की नाही एवढ्या प्रकारची ही शिक्षिका जर प्रभावीपणे आपली प्रकरण हाताळते आणि विद्यार्थ्यांना आज घेण्याची जोड आहे. त्यावेळी एक शिक्षिका आपल्या पाल्यांना कशा प्रकारे चालवायचं आणि चालायचं याचं ज्ञान देते त्यावेळी ती मला आदर्श वाटते. आणि तशा प्रकारचे आदर्श शिक्षिका आपल्या गावाला मिळाली आणि आपल्या गावाला एक साहित्यिका मिळाली त्याचं मला समाधान वाटतं. पुस्तक परंतु
लिहिता येऊन ते प्रकाशित करण्याचं धाडस करता येईल की नाही. आणि ते धाडस कधी माणूस करतो की ज्या तिच्यामध्ये कुवत असते त्यावेळेस करू शकतो. आता तिचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि वर्षानंतर घरामध्ये वर्षानंतर काहीतरी चांगली बातमी यावी असे वाटते नाही का. आणि सगळे आई बाप प्रसन्न असतात, आनंदी असतात. आणि आज वर्षानंतर लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मी आज गणपतीच्या देवळामध्ये पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करीन आणि ते माझ्या आई बाबांच्या हस्ते, माझ्या सासू सासऱ्यांच्या हस्ते करीन. अशा प्रकारचं हे वेगळं आहे आणि हे कौतुकास्पद आहे. नाव काय उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उपक्रम सगळेजण करतात. तुम्ही नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपल्या जवळ ठेवू शकाल. कॅरम शिकवायचा पण कॅरम नुसता सोप्या भाले की नाही, तो कृतीतून कसं दाखवणं हे तिचं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि ते करत असताना तिनं इंग्लिश शब्द बोलताना शाळेमध्ये वर्गामध्ये कसे खेळायचे आणि विद्यार्थ्यांकडून कसे बोलून घ्यायचे हे आपण सुद्धा इंग्लिश शब्द घरामध्ये बोलत नाही. परंतु तिनं त्या मुलांमधून बोलून घेऊन इंग्रजीचा सुद्धा अभ्यास केला आहे. याला म्हणतात क्रियात्मकता. आणि क्रिया ज्यावेळी घडली जाते ना त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा पुन्हा आली की त्याचं चांगल्या प्रकारे आपल्यावरती परिणाम होत असतो, विद्यार्थ्यांवरती परिणाम होत असतो. पण ही शिक्षिका तशी नाही. ही शिक्षिका पूर्णपणे आपल्या विद्यार्थ्याला कशा प्रकारे मी घडवीन शाळेत गेली आणि तिथं गेल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना बसून सगळ्यांना जवळ बोलावून कशा प्रकारे त्यांच्याकडून कळवून घेणं हे त्या विद्यार्थ्यांना उत्तेजित करणं ही फार मोठी ताकद आहे. पद्धतीनं मुलांना घेऊन आपलं काम करते त्यावेळी मला कौतुकास्पद वाटतं. आता चैताली करते ना त्याला मी शिक्षक याच्याकडून तरलेला शिक्षक तरलेली शिक्षिका म्हणतो की अशा प्रकारची शिक्षिका होण्याची गरज आहे. म्हणून ती नाविन्यपूर्ण आहे. आणि हे नाविन्यपूर्ण मांडताना मला वाटतं की जे तू करतेस ती एका विद्यार्थ्याचा किंवा एका कुटुंबाचा विचार करत नाही. ती चालत असताना तिच्यापुढे समाज आहे, अनेका कुटुंबाला आदर्श ठेवायचा आहे. म्हणून ज्यावेळी हा सोहळा केला ना तर अनेक शिक्षक आले, शिक्षिका आले, नातेवाईक आले. किती भरलेलं राहील. आमचं व्यासपीठ संपूर्ण भरून टाकलं. मी म्हणायचो अरे तू खालून सगळे माणसं आणल्यानंतर समोर काय राहील नाही, समोर त्याच्या दुप्पट राहील, दुप्पटच माणसं राहील. ती सेवक करत राहील. ही तिची कसोटी आहे, हे तिचं काम आहे, हे तिचं प्रेम आहे. आणि असं प्रेम कुणाकडून मिळतं ज्यांच्याकडे ताकद असते, त्या शिक्षिकेकडे असते. आणि ती ताकद आमच्यामध्ये आज मला वाटलं की नाही चैतन्यकडे ताकद आहे. हे प्रेमाचं वागणूक मानलेली माणुसकी जी आहे ना ती त्यांच्याकडे पाहावी आणि तशा प्रकारची माणुसकी त्यांनी पुस्तकात ओळखलेली आहे. आई वडील सगळ्यात मोठी शिक्षक असतात. सासू सासरा हे मोठे सगळ्यात शिक्षक असतात. आणि ते जाणून प्रकाशन करण्यासाठी त्यांची नाव दिली. मला पाठिंबा वाटले बरोबर. आणि उत्सव काय असतो जो आपण एखादा सण करतो ना घरातल्या घरात करतो सण असतो. पण तोच आपण एखाद्या संकष्टीला गणपती पुजतो, आपल्या घरामध्ये पुजतो. पण ज्यावेळी गणेशोत्सव असतो ना तो सगळ्या घरातून एकच असतो नाही का. आमच्या गणपती सगळ्या त्याला गणेशोत्सव का म्हणतात. सगळ्यांकडे सगळ्यांच्या तर्फे मनामधून उत्सव असतो. म्हणून हा उत्सव जो आहे ना तो सगळ्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि आम्ही आलेल्या पाहुण्यांच्यामध्ये तो उत्सवाची भावना आहे, ते प्रेम आहे. म्हणून याला उत्सवाचं नाव दिलंय आणि ते मला नाव प्रसन्न वाटलं. आणि नाविन्यपूर्ण उपक्रम तर मी केलेच, परंतु नाविन्यपूर्ण आहे. आणि विद्यार्थ्यांशी नातं आहे, माझं पालकांशी नातं आहे, आई वडिलांशी नातं आहे, त्या समाजाशी नातं आहे. असा विचार करून ज्यावेळी शिक्षिका येते, त्यावेळी शिक्षिका शिकवते, त्यावेळी कृती करते, ही आदर्श शिक्षिका असते. आणि अशा प्रकारची आदर्श शिक्षिका चैताली आमचा राकेश ही आदर्श शिक्षिका, आदर्श साहित्यिका सुद्धा होईल अशी अपेक्षा करून तिला लाख शुभेच्छा देऊन आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा ही माझे दोन शब्दात माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय हिंद. पुस्तक प्रकाशन सोहळ्याची काही क्षणचित्रे.
अशा प्रकारे सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता श्री गणेश मंदिर बोकडविरा तालुका उरण या ठिकाणी उपक्रमशील शिक्षिका आणि लेखिका सौ चैताली राकेश म्हात्रे यांचा उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आनंददायी व क्रियाशील शिक्षणाचा उत्सव या पुस्तकाचे प्रकाशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी आनंददायी, उत्साही आणि मंगलमय वातावरणामध्ये पार पडले आणि नाविन्याच्या वाटेवर शिकण्याचा आनंद फुलतो. उपक्रमांच्या रंगांनी प्रत्येक क्षण खुलतो. ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास वाढत जातो. विद्यार्थ्यांचा प्रत्येक दिवस उत्सव बनतो आणि खरंच हे जे उपक्रम मी स्वतः राबवले यामध्ये मला साथ दिली माझ्या मुलांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी आणि या विद्यार्थ्यांनी सादरीकरण अतिशय उत्तमरित्या केले. त्यांच्याशिवाय ही गोष्ट मला कधीच शक्य नव्हती आणि म्हणूनच आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित अनेक मान्यवर, विशेष अतिथी, प्रमुख अतिथी, सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनी, आमचे ग्रामस्थ, माझे नातेवाईक, आप्तेष्ट या सगळ्यांनी उपस्थित आणि सर्वांच्या उपस्थितीने खरं तर जणू एक उत्सवच साजरा झाला. आणि पुन्हा एकदा बाप्पाचरणी अशी प्रार्थना करेन की हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य माझ्या हातून उत्तमोत्तम घडू दे. हीच बाप्पाचरणी प्रार्थना. धन्यवाद.